पाटील. गाव माझं कापूसखेड. राहायला आम्ही शेतावरच आहे. इस्लामपूर आणि कापूसखेडच्या मध्यावरती. शेतावरतीच आहे. त्या गुरुवारी रात्री 9:15च्या दरम्यान आम्ही शेकोटी विझवून घरात गेलो. तोपर्यंत 9:30च्या दरम्यान, 9:35च्या दरम्यान बरोबर बिबट्या आला. सरळ त्यानं कुत्र्यावरती अटॅक केला. कुत्र्यासह त्यानं कॉट सकट ओढून नेली. म्हणून आम्ही आवाज झाला म्हणून बाहेर आलो बघतोय तर तोपर्यंत तो पुढे गेला. पुढे गेल्यावर मी पाठीमागनं बघायला गेलाय का आहे ते. आम्ही ओळखलं की बाबा बिबट्यानंच हे कुत्र हे केलंय म्हणून बघायला जातोय तर माझ्या समोर एक 10 फुटावरतीच तो माझ्याकडेच पाहत उभा राहिला होता. तेवढ्यात माझा नातू जोरदार ओरडल्यामुळे तो भीतीपोटी पळून गेला. परत रात्री आम्ही सीसीटीव्हीत बघत राहिलो. 11 वाजेपर्यंत त्यानं आपल्या इथलं जागा बदलली नाही. इथंच तो थांबून राहिला होता. नंतर 11 वाजता तो आपोआपच निघून गेला. असं ही सगळी म्हणजे घटना त्या दिवशी घडलेली. आता आम्ही सगळं सीसीटीव्हीत म्हणजे आमच्या कैद झालंय सगळं ते. तर आमची अपेक्षा काय आहे, ह्याचा बंदोबस्त झाला पाहिजे कारण आम्ही शेतावर राहिलोय. बरं आता आम्ही जाणार तरी कुठून इथून? रोज तरी चालूच आहे. आता परवा गुरुवारी झालं, तर काल रात्री सुद्धा म्हणजे काल मंगळवारी सुद्धा परत त्यो आणि आमच्या चुलत्यांच्या कुत्र्यावरती त्यानं रात्री हल्ला केला. परत त्याच्यानंतर गावात एक 2-3 कुत्र्यावर म्हणजे नेलीच ती कुत्रीच नेली. माझा उमेश म्हणून मित्र आहे, त्याचं कुत्रं रात्री नेट तोडून घेऊन गेलेलं आहे. अशी सगळी आणि शेतावर जायचं म्हणजे 5च्या पुढे तरी कोण जातच नाही. सकाळी 8 वाजल्याशिवाय कोण शेतावर फिरकत नाही. असं जर झालं तर आम्ही शेती तरी कशा पद्धतीने करायची?